नमस्कार मंडळी. मध्यंतरीच्या काळात आपण गाडीची फीचर्स, ॲक्सेसरीज, त्याच्यानंतर कार बाईंग ह्याच्यावरती खूप व्हिडिओ बनवले. पण आज मी बऱ्याच दिवसांनी एक ड्रायव्हिंग टेक्निक तुम्हाला शिकवणार आहे. ते म्हणजे रात्री योग्य पद्धतीने रस्त्याचा अंदाज आपल्याला कसा घ्यायचा आहे, रात्री गाडी चालवताना सेफ कसं राहायचं आहे. तुम्हाला माहिती असेल तर 70% वरती जे फेटल ॲक्सिडेंट्स आहेत, मेजर ॲक्सिडेंट्स, ते रात्रीच होतात. आणि त्याला कारणंही तशीच असतात मित्रांनो. रात्री आपल्याला रस्ता नीट स्पष्ट दिसत नाही, आपल्याकडे अडथळे खूप असतात, लोक अप्परमध्ये ठेवून गाडी चालवतात. असे अनेक कारणांमुळे आपला धोका जो आहे तो 100 पट रात्री वाढत असतो. पण मग अशा परिस्थितीमध्ये काही टेक्निक्सचा वापर करून आपल्याला योग्य पद्धतीने रस्त्याचा अंदाज घेता येतो आणि आपल्याला सेफ राहता येतं. ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग. आता मित्रांनो, रात्री गाडी चालवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला मदत करते ती म्हणजे रोडवरची मार्किंग्स. आता तुम्ही बघू शकता, आपण आता नाईट ड्रायव्हिंगच करतोय आणि आपल्याकडे क्लिअर प्रत्येक वेळेला मार्किंग्स असतीलच असं नाही. आता ज्या रस्त्यावरती आपण आता गाडी चालवतोय तिकडे सुदैवाने सेंटर लाईन सुद्धा मार्क केलेली आहे आणि साईडची जी पट्टी असते तीही मार्क केलेली आहे. जिथे रस्ता संपतो ती बॉर्डर ती दाखवत असते, ती पट्टी सुद्धा याला आहे. पण गाड्या जाऊन जाऊन तुम्ही बघू शकता की ती अतिशय फेंट झालेली आहे आणि बऱ्याचदा ती नसते सुद्धा. म्हणजे अशा कुठल्याही प्रकारचं मार्किंग सुद्धा रस्त्यावरती केलेलं नसतं. तर आपल्याला मग त्या केसमध्ये बॉर्डरचा अंदाज घेण्यासाठी रस्ता संपून जिकडे धूळ चालू होते किंवा इकडचा जो खालचा माती किंवा झाडं वगैरे चालू होतात, तर ते आपल्याला मदत करत असतं. असं तुम्हाला साधं उदाहरण देतो की आपण जिना चढत असताना जसा एखाद्या रेलिंगला धरून आपण जिना चढतो, सोपं जातं आपल्याला. त्याचंच काम एक्झॅक्टली रात्री रोडवरची जी मार्किंग आहेत ती करत असतात. ते आपल्याला आपली लेन क्लिअरली कुठपर्यंत आहे हे मार्क करण्यासाठी मदत करतात. रस्ता कुठे संपून कुठे खड्डा किंवा कुठे माती चालू होतीये हे आपल्याला डिनोट करतात. एवढंच नाही मित्रांनो, तर रस्त्याचे पुढचं वळण आता कसं असणार आहे किंवा साधारण काय पुढे आता टर्न असणार आहे का, चढ आहे उतार आहे, हे सुद्धा आपल्याला त्याच्यावरनं कळू शकतं. आता तुम्ही बघू शकता, पूर्ण मिट्ट काळोख आहे, कुठली रस्त्यावरती गाडी आपल्याला दिसत नाहीये. शिवाय टर्न्स सुद्धा आहे, तिकडे शार्प टर्न्स आहेत, ब्लाइंड टर्न्स आहेत. तिकडे झाडं असल्यामुळे समोरून कुठल्या गाड्या येतात ते आपल्याला कळत नाहीये. आता तुम्ही बघू शकता इकडे एक ब्लाइंड टर्न आहे. तर अशा प्रकारचे जे टर्न्स आहेत इकडे आपल्याला नेहमी अप्पर ठेवायचं आहे. एस्पेशली जेव्हा जशी आत्ता ट्रॅफिक विशेष नाहीये, पण समोरनं गाडी आल्यानंतर मी लगेच डिप्पर केला, तेही आपल्याला लक्षात ठेवायचं. समोरच्याला आपल्या लाईट्सचा त्रास होता कामा नये मित्रांनो. पण जनरली असं लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा शार्प टर्न्स असतात, म्हणजे आता घाटासारखा रस्ता आहे, शार्प टर्न्स आहेत, शिवाय ट्रॅफिक नाहीये, काही इतर गाड्यांचे दिवे नाहीयेत, तेव्हा आपल्याला नेहमी आपले हेडलाईट जे आहेत ते अप्परमध्येच ठेवायचे, डिप्परमध्ये ठेवायचे नाहीयेत. म्हणजे आपल्याला लांबपर्यंतचा रस्ता दिसतो. आता तुम्ही बघू शकता इकडे एक हेअरपिन टर्न आहे, म्हणजे अतिशय शार्प वळण आहे राईट साईडचं. त्यामुळे आपल्याला आता अप्परच ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला रस्त्याची बॉर्डर क्लिअरली कळते, रस्ता संपून पुढचा एरिया कुठे चालू होतोय ते कळतं, साईड मार्जिन्स आपल्याला व्यवस्थित कळतात. तर ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आता तुम्ही बघू शकताय की आपल्या मागे सुद्धा काही गाड्या आहेत, आपल्या समोरून सुद्धा काही गाड्या येत आहेत. त्यामुळे ओव्हरऑल जर आपण उजेड बघितला परिसरातला तर तो बराच आता वाढलेला आहे, कारण बऱ्याच गाड्या एकत्र आलेल्या आहेत. सगळ्या गाड्यांचे कंबाईंड दिवे जे आहेत ते काम करत आहेत. आणि समोरचा आता तुम्ही बघू शकता त्यांनी आपल्याला बघून डिप्पर केला. तर अशा केसमध्ये आपल्याला सुद्धा मित्रांनो आपले हेडलाईट जे आहेत ते डिप्परमध्येच ठेवायचे आहेत, कारण सफिशियंट उजेड असतो. पण आता तुम्ही बघितलं तर समोरच्या येणाऱ्या गाड्यांचा उजेड पूर्णपणे बंद झालेला आहे. तर त्या केसमध्ये आपण आपला दिवे अप्परला करू शकतो, आपला रस्ता अजून स्पष्ट दिसण्यासाठी. पण जेव्हा मागून ज्या गाड्या येत आहेत त्यांचाही उजेड आहे, समोरून सुद्धा येणाऱ्या गाड्यांचा उजेड आहे, तर मग त्या केसमध्ये आपण जर डिप्पर ठेवले आपले लाईट तर ते सगळ्यांसाठीच फायद्याचं असतं आणि तेवढा सफिशियंट लाईट उपलब्ध असल्यामुळे आपल्याला साईड मार्जिन सुद्धा मित्रांनो क्लिअरली दिसत असतात. पण मित्रांनो, आपल्याकडे असं असतं की समोरची जी ट्रॅफिक आहे ती बऱ्याचदा अप्परमध्येच गाडी चालवते. आता जसं तुम्ही बघताय समोरून एक ट्रक येतोय, त्याला आपण सिग्नल देऊ अप्पर डिप्पर करायचा, पण तो ऐकणार नाही. मग त्या केसमध्ये आपल्याला मित्रांनो मात्र आपले दिवे हे अप्परमध्येच ठेवायचे आहेत,
जरी तुमच्या मागे ट्रॅफिक असली, जरी त्यांचा उजेड असला तरी सुद्धा, कारण आपली आणि आपल्या पॅसेंजर्सची सेफ्टी ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. समोरून जेव्हा गाडी येते तेव्हा काय करायचं, एक्झॅक्टली कुठली ट्रिक वापरायची, याच्यावरती आपण एक सुंदर व्हिडिओ, डिटेल व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही अवश्य बघा. पण असं जेव्हा येत आहेत समोरून अप्परचे दिवे, तेव्हा आपल्याला मित्रांनो आपलाही अप्पर ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे आपल्याला लेफ्ट बॉर्डर जी आहे ती क्लिअरली दिसत राहते. तिकडे काही अडथळे असतील, एखादं गाडी थांबलेली असेल, रस्ता क्रॉस करणार कोणी असेल तर ते लोक आपल्याला दिसतात आणि आपण नेहमी सेफ राहतो. मित्रांनो आता विशेषतः रात्री गाडी चालवत असताना घाटासारखे जे एरियाज आहेत इथे तर आपल्याला खूप डोळ्यात तेल घालून गाडी चालवावी लागते. कारण दिवसाच्या पेक्षा इथे खूप मोठा फरक असतो. तो म्हणजे दिवसा तुम्हाला बऱ्यापैकी जास्त एरिया जो आहे तो दिसत असतो, लांबपर्यंत एरिया दिसत असतो. पण रात्री मात्र जिथपर्यंत आपल्या गाडीच्या हेडलाईटचा उजेड जाणार आहे अप्परमध्ये किंवा डिप्परमध्ये, तेवढाच रस्त्याचा भाग आपल्याला दिसत असतो. आणि म्हणून मित्रांनो आपल्याला योग्य टेक्निक्स वापरणं अप्पर डिप्परच्या हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता जसं तुम्ही बघू शकता, मी आत्ता घाट उतरतोय, तर घाटामध्ये नेहमी आपल्याला अप्परच ठेवायचं आहे जेव्हा वळणाचा रस्ता आहे. कारण बॉर्डर्स कळत नाहीत, दरी एक्झॅक्टली कुठे चालू होते ते कळत नाही. आपल्याकडे बऱ्याचदा रस्त्यावरती मार्किंग व्यवस्थित केलेलं नसतं, कठडे तुटलेले असतात. आता तुम्ही इथे बघू शकताय की रस्त्याच्या ज्या रोड साईन्स आहेत, म्हणजे ज्या रस्ता कसा वळणारे वगैरे दाखवतात, त्याही इथे कुठे फार विशेष दिसत नाहीत, मध्ये मध्ये दिसत आहेत. आता जर तुम्ही 2 लेन रोडवरती जात असाल, म्हणजे दोन्ही बाजूनी ट्रॅफिक आहे, अशा रस्त्यावरती जेव्हा तुम्ही गाडी चालवताय रात्री, तेव्हा आपली गाडी थोडीशी लेफ्ट साईडला जास्त ठेवायची. म्हणजे जी लेफ्ट बॉर्डर मगाशी आपण बघितली त्या बॉर्डरच्या थोडीशी जवळ ठेवायची. याचं कारण असं आहे मित्रांनो, आपल्याकडे मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे हाय बीम वरती सगळेजण चालवतात, अप्परमध्ये चालवतात. सो डोळ्यावरती अंधारी आल्यामुळे कधी कधी असं होतं की आपल्याला त्या गाडीचा अंदाज पटकन घेता येत नाही किंवा योग्य पद्धतीने घेता येत नाही. आणि मग अचानक ती गाडी समोर आल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की अरे ही गाडी खूपच आपल्या बाजूला आहे. सो जेव्हा आपण थोडंसं डाव्या साईडनी मुळातच चालवत असतो गाडी, तेव्हा आपल्याला मार्जिन ऑफ एरर थोडासा जास्त राहतो. तसंच मित्रांनो 2 लेन किंवा 3 लेन रस्त्यावरती जेव्हा तुम्ही गाडी चालवतो, म्हणजे डिव्हायडरचा रोड आहे, त्या 3 लेन रस्त्यावरती तुम्ही गाडी चालवत असाल तर मधल्या किंवा डावीकडच्या लेनमधनं गाडी चालवायची आहे नेहमी. फक्त अगदी ओव्हरटेक करत असतानाच आपल्याला 3ऱ्या लेनचा वापर करायचा आहे. तसंच 2 लेनच्या रस्त्यावरनं गाडी चालवत असाल 2 लेन हायवेवरनं, तर आपल्याला तरीसुद्धा लेफ्ट साईडला ठेवायचे, ओव्हरटेक करताना राईट साईडच्या लेनचा वापर करायचा मित्रांनो. आता मित्रांनो जेव्हा तुम्ही 3rd लेन म्हणजे जी ओव्हरटेकिंग लेन आहे त्याच्यातनं जेव्हा तुम्ही गाडी चालवताय, तेव्हा आपल्याला नेहमी आपले हेडलाईट जे आहेत ते अप्परमध्ये ठेवायचे आहेत. एक्सप्रेसवे सारख्या रस्त्यावरती ठेवायचं आहे. याला कारण म्हणजे आपल्याकडे अचानक डिव्हायडर ब्रेक्स असतात आणि कोणी एकदम घुसू शकतं, चालणारी व्यक्ती एखादी एकदम रस्ता क्रॉस करायला येऊ शकते किंवा एखादी गाडी एकदम युटर्न घेऊ शकते. सो जेव्हा तुम्ही लांबपर्यंत तुमचे दिव्याचा उजेड पडतोय तेव्हा तुम्हाला लवकर ह्या अशा प्रकारच्या गोष्टी कळतात. एकदम त्या अचानक समोर आल्यानंतर कळत नाहीत. आपला तेव्हा स्पीडही बराच जास्त असतो. सो ही गोष्ट आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायची आहे. 3 लेन रस्त्यावरती चालवत असताना राईट साईडच्या सर्वात लेनमधनं आपण जेव्हा चालवतो तेव्हा कंपल्सरी आपल्याला आपले हेडलाईट जे आहेत ते अप्परमध्ये ठेवायचे. मंडळी, रात्री गाडी चालवत असताना पुढची सर्वात महत्त्वाची गोष्ट किंवा सर्वात महत्त्वाची जो आपला आधार असतो तो म्हणजे रस्त्यावरच्या साईन्स, रोड साईन्स. आता दिवसा या महत्त्वाच्या नाही आहेत असं माझं म्हणणं नाही, पण रात्री याचं महत्त्व मित्रांनो 1000 पट वाढत असतं. कारण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, दिवसा जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा रस्त्याचा बराच मोठा भाग आपल्याला दिसू शकतो, आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसू शकतो. पण जेव्हा रात्री आपण गाडी चालवत असतो मित्रांनो, तेव्हा गाडीच्या हेडलाईटचा उजेड जेवढ्या एरियामध्ये पडलेला आहे तेवढाच एरिया आपल्याला दिसू शकतो, बाकीचा कुठलाही एरिया आपल्याला दिसत नाही. एस्पेशली जेव्हा तुम्ही इंटिरियरमध्ये गाडी चालवताय, जिथे स्ट्रीट लाईट्स वगैरे नाही आहेत, अशा ठिकाणी तर हे अगदीच ट्रू आहे. आणि मग ह्या केसमध्ये रोड साईन्स हे तुम्हाला एक प्रायर वॉर्निंग देतात. म्हणजे आधीच तुम्हाला हे म्हणजे कम्युनिकेट करतात की रस्ता कसा पुढे बिहेव करणार आहे, तो वळणार आहे का, अरुंद होणार आहे का, मध्ये काही अडथळे आहेत. सो अशा प्रकारच्या ज्या वॉर्निंग्स आहेत ह्या आपल्याला रोड साईन्समुळे रात्री थोड्याशा लवकर कळू शकतात.
सो सपोज आता तुम्ही एखाद्या रस्त्यावरनं चाललायत आणि तिथे अरुंद पूल आहे, तर जर तुम्ही त्या पाठीकडे दुर्लक्ष केलेलं असेल तर तुम्हाला तो पूल एकदम जवळ आल्यानंतर असं लक्षात येईल की अरे रस्ता एकदमच अरुंद होतोय आणि कठडाच समोर आलाय आपल्या. सो हे असं होऊ नये म्हणून आपल्याला ह्या रोड साईन्सवरती बारीक लक्ष ठेवायचं आहे, एस्पेशली रात्री गाडी चालवताना, कारण आपल्याला त्याची व्यवस्थित उपयोग होणार आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. ह्याच्याबद्दलच्या काही शंका असतील, तुमचे रात्री गाडी चालवण्याचे काही अनुभव असतील, तर ते तुम्ही कॉमेंट्समध्ये शेअर करा. माझ्याशी संपर्क करण्यासाठी ह्या माझ्या ईमेल आय डीवरती मला मेल पाठवा. राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बरीच कमी लोक सबस्क्राईब करत आहेत असं दिसतंय एकंदर. तर असं करू नका, हे व्हिडिओज बनवायला खूप मेहनत घ्यावी लागते. सो अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला एक लाईक द्या. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.